Dear friends, next article is circulatory system of cockroach. कॉकरोच मध्ये ओपन लॅक्युनार टाइप ऑफ सर्क्युलर सिस्टीम आहे. म्हणजे हार्ट मधून ब्लड बॉडीच्या मध्ये असणाऱ्या ओपन कॅव्हिटीज मध्ये सोडलं जातं, एक्सचेंज टिश्यू बरोबर डायरेक्ट होतो आणि पुन्हा हार्ट मध्ये आणलं जातं. अशी ही ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम आहे. ब्लड व्हेसल्स आर पुअरली डेव्हलप्ड अँड ओपन इनटू स्पेसेस कॉल्ड ॲज हिमोसील. यामध्ये ॲओर्टा ही एकमेव ब्लड व्हेसल असते. बाकीच्या ब्लड व्हेसल्स नसतात. काही ठिकाणी रेफरन्स दिलाय 5 सेगमेंटल व्हेसल बद्दल. This circulatory system consists of 3 components like heart, then hemolymph, and hemocoel. असे 3 मेन कंपोनंट या ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम कॉकरोच मध्ये आहे. त्याचे आहेत. हार्ट कसा आहे? ट्युब्युलर हार्ट आहे. थर्टीन चेंबर्ड हार्ट आहे. हे पोस्टेरियो लॅटरल आहे. ट्युब्युलर हार्ट आहे. 13 चेंबर्ड हार्ट आहे. इकडून इकडं ओपन होतं म्हणून पोस्टेरियो अँटेरियर आहे. याचा लास्ट चेंबर आहे तो क्लोज असणार. पण बाकीच्या ठिकाणी असे प्रत्येक चेंबर मध्ये असे ओपनिंग असतात. त्याला आपण म्हणतो ओस्टिया. इथं असे पोस्टेरियो अँटेरियर इथं ओस्टिया आहेत, ओपनिंग आहेत. त्याच ओपनिंग मधून ब्लड हार्ट मध्ये भरलं जातं आणि बॅकफ्लो होऊ नये म्हणून या ठिकाणी वॉल्स आहेत. अशा प्रकारे 13 चेंबर्ड मायोजेनिक हार्ट आहे. कसं हार्ट आहे इथं? मायोजेनिक हार्ट आहे. म्हणजे ऑटोरिदमिक आहे. कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन जनरेटेड बाय इटसेल्फ. त्याला आपण म्हणतो मायोजेनिक हार्ट. आणि ज्यांचं हार्ट न्यूरोजेनिक असतं त्यांना प्रत्येक वेळी परमिशन नर्वस सिस्टीमची घ्यावी लागली असती. हार्टबीट करू का, हार्टबीट करू का न्यूरोजेनिकला. पण मायोजेनिकला गरज नाही आहे. त्यांच्याकडं इम्पल्स जनरेट केला जातो स्पेशलाइज्ड मसलच्या मदतीनं आणि स्वतःच हार्ट ऑटोरिदमिक प्रोसेसनं कंट्रोल करतं. त्याला आपण मायोजेनिक हार्ट म्हणतो. दिस हार्ट इज सपोर्टेड बाय 12 पेअर्स ऑफ आलरी मसल्स.
इथं पाहिलं तर पहिली पेअर आहे, ट्रायंग्युलर पेअर्स आहेत, प्रत्येक चंबरला सपोर्ट आहे याचा. अशा आलरी मसलच्या किती पेअर्स आहेत? 12 पेअर्स ऑफ आलरी मसल्स आर प्रेझेंट. 12 पेअर्स आलरी मसलच्या आहेत. हा फक्त जो लास्ट आहे हा चंबर, त्यालाच आलरी मसलची पेअर नाही आहे. बाकी सर्वांना ट्रायंग्युलर आलरी मसलचा सपोर्ट आहे. सो 12 पेअर्स ऑफ आलरी मसल्स आर प्रेझेंट. इथं 12 आलरी मसलच्या पेअर्स आपल्याला पाहायला मिळतात. 13 चंबर्ड हार्ट आहे, मायोजेनिक हार्ट आहे, पोस्टेरियो अँटेरियर साइडला ओपन होणारं हार्ट आहे, आणि हा जो पहिला चंबर आहे तो ॲओर्टामध्ये ओपन होणार, ॲओर्टामध्ये ओपन होतो. ही एकमेव ब्लड व्हेसल आहे ॲओर्टा यामध्ये. त्यानंतर सेकंड कंपोनंट आहे हिमोलिम्फ. ब्लड ऑफ हार्ट. दिस ब्लड डज नॉट कंटेन आरबीसी. त्यामुळं हे व्हाईट कलर दिसतं आपल्याला, आरबीसी नसतात. आणि आरबीसी नसल्यामुळं या ब्लडचं ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेस हे फंक्शन नाही. नो क्वेश्चन मे आस्क. अंडरलाइन दिस. दिस ब्लड कंसिस्ट ऑफ plasma and blood cells like leukocytes. या प्लाझ्मा मध्ये सर्व टाइपचे ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक कंपाऊंड असतात. तो लिक्विड पार्ट आहे ब्लडचा. आणि त्याबरोबरच या ठिकाणी ल्युकोसाइट्स आहेत. आरबीसी तर नसतात, फक्त डब्ल्यूबीसी आहेत. ल्युकोसाइट्स किती आहेत? 30,000 पर ml ऑफ ब्लड. एवढ्या ल्युकोसाइट्स त्यामध्ये आहेत. ल्युकोसाइट्स आर ऑफ 3 टाइप्स लाईक प्रोल्युकोसाइट्स, ट्रांजिशनल ल्युकोसाइट्स अँड फॅगोसाइट्स. अशा 3 टाइपच्या ल्युकोसाइट्स या ब्लड मध्ये असतात. या ब्लडचं फंक्शन ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेस नाही, हे लक्षात असू द्या. कारण आरबीसीच नाही आहेत. त्यामुळं तर या लिक्विडला, या फ्लुइडला, या ब्लडला हिमोलिम्फ असं आपण म्हणतो. आणि या ओपन सर्क्युलेटरी सिस्टीमचा थर्ड कंपोनंट आहे बॉडी कॅव्हिटी. समजा हे कॉकरोचची बॉडी आहे. कॉकरोचच्या बॉडीमध्ये असा इथं एक डायफ्रॅम आहे, पडदा आहे. इथं एक पडदा आहे. हा डॉर्सल डायफ्रॅम आहे. हा व्हेंट्रल डायफ्रॅम आहे. आणि हे 2 पडदे असल्यामुळं, 2 डायफ्रॅम असल्यामुळं कॉकरोचची बॉडी 3 कंपार्टमेंट मध्ये डिवाइड झालेली आहे. वरचं जे हे कंपार्टमेंट आहे त्याला म्हणायचं पेरिकार्डियल सायनस, ज्याच्यामध्ये हार्ट ठेवलेला आहे. या पेरिकार्डियल सायनस मध्येच हार्ट आहे. पोस्टेरियो अँटेरियर असं हार्ट आहे या पेरिकार्डियल सायनस मध्ये.
त्यानंतर या भागामध्ये विसरल ऑर्गन्स आहेत आणि म्हणून या सायनसला नाव दिलंय पेरिव्हिसरल सायनस. आणि या ठिकाणी आहे नर्व कॉर्ड. या कंपार्टमेंट मध्ये नर्व कॉर्ड आहे आणि त्यामुळं या कॅव्हिटीलाच नाव दिलंय पेरिन्यूरल सायनस. So due to presence of dorsal, porous dorsal and ventral diaphragm, body is divided into 3 compartments, 3 sinuses, 3 cavities like pericardial sinus which have heart, perivisceral sinus which have visceral organs, and perineural sinus having ventral nerve cord. अशी आहे या कॉकरोचची सर्क्युलेटरी सिस्टीम. अशी आहे या कॉकरोचची सर्क्युलेटरी सिस्टीम. आता सर्क्युलेशन कसं होतं? आलरी मसल कॉन्ट्रॅक्ट होतात, त्यामुळे हा डायफ्रॅम वरती जातो, या डायफ्रॅम खाली येतो. आलरी मसल कॉन्ट्रॅक्ट होतात, त्यामुळं हा जो डायफ्रॅम आहे हा डायफ्रॅम खाली येतो आणि हा पोरस असतो, त्यामुळं हे हिमोलिम्फ किंवा ब्लड वरती भरलं जातं. पेरिकार्डियल सायनस मध्ये ब्लड भरलं जातं. आलरी मसल कॉन्ट्रॅक्ट, dorsal diaphragm moves downward, so blood get filled in pericardial sinus. या इकडून ब्लड वरती भरल्यानंतर पुन्हा आलरी मसल रिलॅक्स, हा डायफ्रॅम पुन्हा वरती जातो. पण वरती गेल्यामुळं काय होतं, या पेरिकार्डियल सायनस मध्ये जे ब्लड भरलेलं आहे ते ब्लड या ओस्टिया मधून इथं येतं, आत येतं. जसं समजा हे हार्ट आहे तर इथं या ओस्टिया आहेत, ओपनिंग आहेत. आणि इकडून हे ब्लड आत येणार. ब्लड आत आल्यानंतर सर्व ओस्टिया मधून ब्लड आत येणार. मग या हार्टचं कॉन्ट्रॅक्शन होणार, पोस्टेरियो अँटेरियर साइडनं होणार आणि ब्लड इकडं पुश केलं. शेवटी इथं अँटेरियर एवोर्टा, हेड सायनस, अँटेरियर एवोर्टा मधून हेड सायनस मध्ये ब्लड येतं आणि तिथून या कॅव्हिटीज मध्ये पुन्हा ब्लड सोडलं जातं. डायरेक्ट ब्लडचा कॉन्टॅक्ट बॉडीच्या टिश्यू बरोबर येतो आणि त्यामुळं एक्सचेंज ऑफ मटेरियल टेक्स प्लेस विथ द हेल्प विथ ब्लड अँड टिश्यू डायरेक्ट एक्सचेंज होतो. त्यामुळं एकतर सर्क्युलेशन स्लो होतं या सर्किटमध्ये आणि ब्लडचा संपर्क टिश्यू बरोबर डायरेक्ट येत असल्यामुळं एखाद्या ठिकाणी टॉक्सिक कंपाऊंड रिलीज केले टिश्यूनं तर ते टॉक्सिक कंपाऊंड ब्लड मधून दुसरीकडे फिरत असलेल्या नॉर्मल हेल्दी टिश्यूला प्रॉब्लेम करू शकतात. हा ड्रॉबॅक आहे या सर्क्युलेशनचा. So circulation is slow and toxic compound may come in contact with normal healthy tissue,
These are two disadvantages of open circulatory system of cockroach. अशा प्रकारची बघा, हार्ट कन्सिस्ट ऑफ इलॉंगेटेड मस्क्युलर ट्यूब लाइंग अलॉंग विथ मिड डॉर्सल लाइन ऑफ thorax and abdomen. It has funnel shaped chambers with ostia on either sides. असे funnel shaped chambers आहेत. आणि दोन्ही साइडला ओस्टिया आहेत, दोन्ही साइडला ओपनिंग आहेत, ओस्टिया आहेत इकडं इकडं. असे ओपनिंग आहेत दोन्ही साइडला, असे ओस्टिया. Blood from sinuses enters the heart through ostia and get pumped anteriorly to sinuses again. इथं आपण सर्क्युलेटरी सिस्टीमचे सर्व कंपोनंट दाखवलेले आहेत. पेरिकार्डियल सायनस, पेरिव्हिसरल सायनस, पेरिन्यूरल सायनस. इथं हार्ट आहे, इथं व्हिसरल ऑर्गन्स आहेत, इथं नर्व कॉर्ड आहे. फनेल शेप्ड चेंबर्स दिसतात. इथं ओस्टिया आणि त्याला सपोर्टला वॉल्स आहेत बॅकफ्लो होऊ नये म्हणून. तर अशी आहे या कॉकरोचची सर्क्युलेटरी सिस्टीम. सर्क्युलेटरी सिस्टीम अशा प्रकारची आहे. The next respiratory system of cockroach. कॉकरोचचं ब्लड गॅसेसचा ट्रान्सपोर्ट करत नाही. इथं कॉकरोच मध्ये ट्रॅकियल सिस्टीम पाहायला मिळते एक्सचेंज ऑफ गॅसेसच्या प्रोसेस साठी. आणि या ट्रॅकियल सिस्टीम मध्ये त्याच्या थोरॅक्स पासून म्हणजे मेसोथोरॅक्स, प्रोथोरॅक्स मध्ये नाही पण मेसोथोरॅक्स मध्ये एक ओपनिंग आहे. मेटाथोरॅक्स मध्ये हे दोन स्पायरॅकल्स कायम ओपन राहणारे स्पायरॅकल्स आहेत. आणि 8 ॲब्डॉमेल 1 2 3 4 5 6 7 8 हे जे 8 स्पायरॅकल्स आहेत ते ॲब्डॉमेन मध्ये असणारे स्पायरॅकल्स आहेत. आता इथं स्पायरॅकल मध्ये एक ओपनिंग आहे आणि त्याला गार्ड केलेला आहे. ओपनिंग क्लोजिंग साठी वॉल त्या ठिकाणी आहे. यातले थोरॅक्स रिजन मध्ये जे पहिले 2 स्पायरॅकल्स आहेत ते कायम ओपन राहतात. पण राहिलेले ॲब्डॉमिनल 8 पेअर्स आहेत दोन्ही साइडनं बॉडीच्या. असे हे ओपनिंग 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 10 इकडं 10 इकडं, इकडं 10 इकडं 10, असे 10 10 20 म्हणजे 10 पेअर्स स्पायरॅकलच्या आहेत, ओपनिंग्ज आहेत. आणि त्याला वॉलचं गार्डिंग असल्यामुळं ओपन क्लोज व्हायला मदत होते. तर पहिले 2 कायम ओपन असतात आणि ॲब्डॉमिनल जे स्पायरॅकल्स आहेत ते ओपन क्लोज होत असतात. त्याच्यासाठी या ओपनिंग क्लोजिंग साठी इथं स्पिंक्चर्स असतात त्याच्यामध्ये ओपनिंग क्लोजिंग साठी. The opening of spiracle is regulated by sphincters and exchange of gases takes place by diffusion. आता होतं काय यामध्ये आपण एक डायग्राम बघू.
आता हे हेड आहे, थोरॅक्स. या थोरॅक्स मध्ये इथं एक आहे आणि इथं एक आहे, दोन स्पायरॅकल्स आहेत. इकडं मेसोथोरॅक्स, मेटाथोरॅक्स, हे दोन स्पायरॅकल्स आहेत, ते कायम ओपन राहणार आहेत. आणि राहिलेले 8 ॲबडॉमेन मध्ये 1 2 3 4 5 6 7 8 इकडं 1 2 3 4 5 6 7 8. आणि हे जे स्पायरॅकल्स आहेत, या स्पायरॅकल पासून अराइज होणार, इथं बल्ज्ड पार्ट थोडा आहे, नाही तर ट्रॅकिया अराइज होणार. इकडं समजा हा हे व्हिसरल ऑर्गन आहे, व्हिसरल ऑर्गन आहेत, हे व्हिसरल ऑर्गन गृहीत धरू आपण. इकडून पाईप जोडला, इकडून ह्याला पाईप जोडला, इकडून जोडला, इकडून जोडला. अशा प्रकारे हे पाईप लाईक स्ट्रक्चर जोडले जातात. या स्पायरॅकल पासून पाईप लाईक स्ट्रक्चर असे अराइज होतात, त्याला आपण म्हणतो ट्रॅकिया. असे हे ट्रॅकिया इथं जोडले जातात. आणि यांच्यामध्ये इथं एक आणखी अशा प्रकारे. तर ट्रॅकियल सिस्टीमच्या साह्यानं या ट्रॅकिया आत गेल्यानंतर, पुढे आल्यानंतर या डिवाइड होणार आणि व्हिसरल ऑर्गनला जोडणार. अशा प्रकारे पहा, हे ट्रॅकिया सगळे जोडलेत. इथं जर पाहिलं तर हे स्पायरॅकल आहे, ओपनिंग आहे, स्पायरॅकल म्हणतो आपण त्याला. या स्पायरॅकलला स्पिंक्चर आहे. इट इज गार्डेड बाय स्पिंक्चर फॉर ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ स्पायरॅकल. नेक्स्ट, रेस्पायरेटरी सिस्टीम ऑफ कॉकरोच. इथं रेस्पायरेटरी सिस्टीम एक्सचेंज ऑफ गॅसेसच्या प्रोसेससाठी स्पेशल बनवलेली सिस्टीम आहे. तिचं नाव आहे ट्रॅकियल सिस्टीम. या ट्रॅकियल सिस्टीम मध्ये जर आपण पाहिलं तर समजा हे हेड आहे, थोरॅक्स आणि ॲबडॉमेन, आणि इथं सगळे आपण गृहीत धरू या ठिकाणी व्हिसरल ऑर्गन्स आहेत. हे सगळे व्हिसरल ऑर्गन्स दाखवू आपण. These are visceral organs. आता इथं प्रोथोरॅक्स, मेसोथोरॅक्स आणि मेटाथोरॅक्स, त्यापैकी मेसोथोरॅक्स मध्ये आणि मेटाथोरॅक्स मध्ये ओपनिंग आहे. इकडं मेसो आणि मेटा मध्ये ओपनिंग्स आहेत, त्यांना आपण म्हणतो स्पायरॅकल्स. These spiracles are guarded by sphincter ओपनिंग क्लोजिंग साठी. परंतु इथले जे दोन स्पायरॅकल आहेत, थोरॅसिक, they remains open. कायम ओपन राहतात, हे क्लोज होत नाहीत. आता राहिले ॲबडॉमेन मध्ये किती? 1 2 3 4 5 6 7 8 या दिशेनं.
1 2 3 4 5 6 7 8 या दिशेनं 8 pairs of spiracles are present on either sides of body abdominal region मध्ये. आणि या स्पायरॅकल्स पासून प्रत्येक स्पायरॅकल, आता या 8 ॲब्डॉमिनल स्पायरॅकल जे आहेत यांच्यामध्ये स्पिंक्चर आहेत आणि हे ओपन होऊ शकतात आणि क्लोज, ओपनिंग क्लोजिंग इथं सुरू आहे यांचं. थोरॅसिक मधले 2 मात्र कायम ओपन राहतात, यांचं मात्र ओपनिंग क्लोजिंग होत राहतं. या प्रत्येक स्पायरॅकल पासून काय अराइज होतं तर ट्रॅकिया अराइज होतो. आणि हा ट्रॅकिया या विसरल ऑर्गनला ट्रॅकिया जोडले जातात ट्रॅकिओल्सच्या साह्यानं. अशा प्रकारे ट्रॅकिया जोडले जातात प्रत्येकापासून. अशा प्रकारे ट्रॅकिया जोडले, हा मेन ट्रंक बनतो एक. इकडून पण असेच. इकडून पण असा एक ट्रंक आहे. अशी ट्रॅकियल सिस्टीम जी आहे ती सर्व विसरल ऑर्गन्सना जोडली जाते आणि त्यामार्फत सिंपल डिफ्युजनच्या प्रोसेसनं गॅसेस एक्सचेंज केले जातात. आता ही ट्रॅकियल सिस्टीम इथं कशी आहे आपण पुन्हा पाहूया. या बाजूला ओपनिंग आहेत 10, या बाजूला 10 स्पायरॅकलचे. पहिले 2 मेसो आणि मेटाथोरॅक्स रिजन मध्ये, बाकीचे 8 ॲब्डॉमिनल रिजन मध्ये. त्याच्यापासून ट्रॅकिया इथं पाहिलं तर लक्षात येईल तुम्हाला, इथं एक ओपनिंग दिसतंय. या ओपनिंगला म्हणायचं स्पायरॅकल. दिस स्पायरॅकल इज गार्डेड बाय स्पिंक्चर. It helps in opening and closing of that opening. त्याबरोबर इथं कायटिनस वॉल आहे. कोलॅप्स होऊ नये म्हणून कायटिनस वॉल आहे त्या ठिकाणी. त्यापासून इथून अराइज होते एक लांब अशी ट्यूब, तिलाच आपण काय म्हणतो ट्रॅकिया. आपल्यामध्ये सुद्धा इथं ट्रॅकिया आहे की नाही, हवा घेणार जाणार, हवा येऊ द्या हवा जाऊ द्या यासाठी ट्रॅकिया आहे. तसा इथं ट्रॅकिया आहे. त्याला एपिथेलियमचं लाइनिंग आहे, कायटिनस लाइनिंग सुद्धा आहे, कारण कोलॅप्स होऊ नये हा ट्रॅकिया म्हणून. त्यानंतर इट इज डिवायडेड इनटू मेनी स्मॉल ब्रँचेस. स्मॉल ट्रॅकिया बनतात, त्याच्यापासून ट्रॅकिओल्स बनतात आणि ट्रॅकिओलार फ्लुइड यामध्ये इथं आहे. आणि हे शेवटी विसरल ऑर्गनला जोडलेले आहेत, मसलना जोडलेले आहेत. अशा प्रकारे ही ट्रॅकियल सिस्टीम या ठिकाणी आहे आणि एक्सचेंज ऑफ गॅसेसची प्रोसेस याच ट्रॅकियल सिस्टीमच्या मदतीनं केली जाते. इथं ब्लड गॅसेसचा ट्रान्सपोर्ट करत नाही यामध्ये. ही ट्रॅकियल सिस्टीम अशा प्रकारची आहे. त्यानंतर कॉकरोच मध्ये एक्सक्रीटरी सिस्टीम. युरिकोटेलिक आहे. युरिक ऍसिडच्या फॉर्म मध्ये नायट्रोजनस वेस्ट हा बाहेर टाकतो, त्यामुळं हा युरिकोटेलिक ॲनिमल आहे. याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे इथं पहा
मिडगट आणि हाइंडगटच्या जंक्शनला 100 ते 150 ट्युब्युलर स्ट्रक्चर दिसतात. त्यांना आपण म्हणतो माल्फिजियन ट्युब्युल्स. Each tubule is lined by glandular and ciliated cells. They absorb nitrogenous waste and convert into uric acid, and it is excreted through hindgut. त्या डायजेस्टिव्ह ट्रॅकनच वेस्ट हे युरिक ऍसिड सुद्धा बाहेर टाकलं जातं. फॅट बॉडी नेफ्रोसाइट्स युरिकोज ग्लँड्स also helps in excretion of cockroach. हे पण स्ट्रक्चर लक्षात असू द्या.